हे गाईज, गुड मॉर्निंग. तर सकाळ सकाळ आमच्या इथे आलेलं गियांचं आलेली सगळी, आणि वहिनी आणि गियान आणि कायरा तिघं पण आलेली. तर एकीकडे ही तिघंजणं खेळत होती, चौघंजणं सॉरी. ही चौघंजणं एकत्र आली का भरपूर मजा मस्ती करतात आणि भरपूर मस्ती करतात. नंतर मग आम्ही निघालो यांना घरी सोडायला जायला. तर निघालो, तर निघताना आमचा काहीतरी एक प्लॅन झाला. तर आम्ही तो प्लॅन आता बोलो सक्सेसफुल करू. तर घरी गेलो चिपल्याला आणि मग तयारी वगैरे केली ना निघालो. तर हे बघा यांची नुसती घाई सगळी. नंतर मग जाताना घेतली गाडी वगैरे धुवून मस्तपैकी, कारण की भरपूर दिवस गाडी निघली नव्हती ना. एकीकडे आम्ही सगळी गाडीमध्ये बसलेलो, हे गेलेले नंतर चायनीज घ्यायला. नंतर मग चायनीज वगैरे घेतला ना. हे आलं आहे बघा गाडीमध्ये घेऊन आम्हाला, आम्ही गाडीमध्येच घेतलं खायला. मग ते खाल्लं वगैरे. आणि इकडचं क्लायमेट काय बोलूच नका. यांना बोलू ते थांबवा, फोटो वगैरे काढू. ते बोलू आपण येताना काढू. नंतर मग आम्ही इकडे थांबलेलो, वहिनी गेलेली खायला आणायला. तर खायला वगैरे घेतला ना आलो इकडे म्हणजे कुठे, तर प्रगतीच्या इथं. हिला एवढा मोठा सरप्राईज दिला ना का बोलूच नका, कारण की तिला आम्ही सांगितलंच नाही का आम्ही येणार आहोत म्हणून. ती पण झोपलेली. तिला शॉकच बसलेला का आम्ही आलोत म्हणून. नंतर मग आता हे इकडे मजा मस्ती करत होते, निहारिका युवान वगैरे सगळी मस्ती करत होते. हे दोघून साडू वगैरे एकमेकांशी बोलत बसलेले. नंतर मग या दोघींची सारखी भांडणं तिथे जायत होती, सारखी भांडणं. नंतर मग आम्ही बसलो, जरासं रूममध्ये बसलो वगैरे, थोडी गप्पा गोष्टी केल्या. नंतर मग आम्ही त्यांच्या अंगण्यामध्येच बसलेलो, कारण की तिथेच आम्हाला मज्जा येत होती, मस्त गार हवा. त्यानंतर आणला शिरा वगैरे आम्ही खाऊन घेतला मस्त. नंतर मग युवनला काय झालं काय माहीत, सगळ्यांच्या नुसता पायाच पडत होता. मग युवन पाया पडतो. नंतर ते पण गेलेले भाऊंसोबत, तर ते भाऊंसोबत जाऊन आले. नंतर मग आम्ही सगळी परत अंगणामध्ये बसलो मस्त. नंतर मग त्यांच्याकडे ते होत्या कोंबड्या, तर युवन कोंबड्यांच्याच मागेने भाऊ गेलेले त्यांना आणायला. युवांसारखा कोंबड्यांच्याच मागे धावत होता, किती मस्ती करत होता, भरपूर मजा आलेली त्याला. नंतर मग आम्ही निघालो घरी जायला. घरी जाताना मग युवानला दिलं तर त्यांनी बिस्किट. नंतर मग त्यांना टाटा व बाय बाय केला आणि निघलो घरी जाण्यासाठी. जाताना तुम्हाला बोललेलो आम्ही इथे फोटो काढण्यासाठी थांबलो. थोडा वेळ त्याही थांबवलं, मग आम्ही फोटो वगैरे काढले ना निघालो परत. तर जाताना ग्रुपमध्ये पण उभे राहिलेलो. आणि इकडे युवान बघा किती मस्ती ना, गियांचे डोळे नुसते मिटमिट करत होते. नंतर मग आम्ही परत एकदा थांबलो इकडे चायनीज घ्यायला. तर आम्ही पार्सल वगैरे घेतला आणि इकडे दोघंजणं पण नुसती मामा मामा आवाज देत होते, मामा मामा. तर नंतर मग आम्ही निघलो घरी यायला. चायनीज वगैरे घेतला आणि घरी आलो तर बघते तर काय आमच्या भाईने मस्तपैकी पाय फोडून घेतला आहे, कारण की गल्ला फोडायला गेला आणि अंगलीच फोडून घेतली त्यांनी. काय त्याचं अचानक कसं काय लागलं काय माहीत. नंतर मग चिकूला वगैरे बघितलं ना, मग घरी निघलो. घरी जाण्यासाठी तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढं.